गोडधोड खूप झालं ना, आता काहीतरी झणझणीत बनवूया. 2 बटाटे, 2 टोमॅटो आणि लसूण धुवून मी इथे भाजायला ठेवलं आहे. सगळ्या बाजूनी व्यवस्थित भाजला की काढून घ्यायचा आणि याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. टोमॅटो, बटाटा आणि लसूणची साल काढून घ्यायची आणि इथे मी लाल सुक्या मिरच्या देखील छान मऊ भिजवून घेतल्यात. खलबत्त्यामध्ये थोडेसे जिरे, धणे पहिल्यांदा वाटून घ्यायचे. त्यामध्ये साल काढलेला बटाटा घालायचा, थोडा ठेचून घ्यायचा. त्यामध्येच लाल सुक्या मिरच्या, लसूण, मोठं मीठ, कोथिंबीर घालून थोडं ठेचून घ्यायचं. हे सगळं चांगलं बारीक झाल्यानंतर यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर आणि दही घालून सगळं मिक्स करून घेतलं. हे काढून घेतलं. आता टोमॅटो पण मी यामध्ये अलगद असा बारीक करून घेते आहे. तेलामध्ये वाटलेला टोमॅटो पहिला घालायचा. टोमॅटो थोडासा परतून घेतला की त्यामध्ये बटाट्याचं हे मिश्रण घालून घ्यायचं, परतून घ्यायचं. मस्त जबरदस्त अशी झणझणीत चटणी तयार आहे. भातासोबत, भाकरीसोबत अप्रतिम अशी लागते. नक्की बनवून बघा. कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, फॉलो नक्की करा. धन्यवाद.